काय गडबड मित्रांनो, तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं पालखी मानाच्या घरी वस्तीला होती, तर आज दुसरा दिवस आपला देव पालखीतून सगळ्यांच्या घरी त्यांना दर्शन देण्यासाठी जाणार होता। तर मानाच्या घरातनं पालखी निघाली आणि वाडीत सगळ्या घरामध्ये त्यांना दर्शन देण्यासाठी जाणार होती। दुपारी थोडा वेळ होता म्हणून भावंडांसोबत आपल्या गावच्या देवघर बंदरवाडीच्या हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गेलो आणि सोमवार असल्या कारणाने पुढे निघालो शिवशंकर भोलेनाथाच्या दर्शनासाठी। तर रस्त्यामध्ये आपल्याला दिसली आपली मराठी शाळा आणि पोचलो शंकराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी। तिकडून दर्शन घेतला आणि वेळ झालेला होता आपली पालखी आपल्या घरी येण्यासाठी। देवी येते आपल्याला दर्शन देण्यासाठी। कोकणी लोक बोलतात ना, शिमग्यामध्ये आमचा देव आम्हाला घरी भेटण्यासाठी येतो, ते हेच। पालखीचं पूजन केलं जातं आणि देवाचं घरी स्वागत केलं जातं। त्याच्यानंतरला देवाला नैवेद्य दाखवलं जातं, मनोभावाने देवाची पूजा केली जाते। मी पण देवीचं दर्शन घेतलं आणि निघालो आपला पारंपरिक खेळ खेळण्यासाठी, गोळे उचलणे। तर सगळ्या गावातल्या मुलांनी गोळे उचलले आणि मनसोक्त या खेळाचा आनंद घेतला आणि वेळ आली आपल्या देवाला निरोप देण्यासाठी। पालखी निघाली होती वाडीतील पुढच्या घरामध्ये। तर हा आमचा कोकणातील शिमगा कसा वाटला नक्की सांगा। जय शिवराय।